A very good afternoon to all of you. Today we will see our next chapter, that is surgical dressings and supplies. So in that, surgical dressings or curatio is a term applied to materials used for dressing of wounds. मतलब कि ये ड्रेसिंग या सर्जिकल ड्रेसिंग एक ऐसा टर्म है जिसको हम यूज़ करते हैं ड्रेसिंग करने के लिए वुंड्स की। जो भी हमको इंजरी होती है उसको वूंड करने के लिए, उसको क्योर करने के लिए जो भी हम सर्जिकल प्रोसीजर करते हैं उसको बोलते हैं सर्जिकल ड्रेसिंग। और क्यूरेशो ये एक लैटिन वर्ड है जिसके मीनिंग होते हैं कि ट्रीटमेंट करना, केयर करना या एक ऑपरेशन करना जिससे हमको उस पर्टिकुलर ट्रीटमेंट का या उस पर्टिकुलर इंजरी से केयर मिले या उसका ट्रीटमेंट करें। सो द मटेरियल्स आर बेसिकली एम्प्लॉयड एज प्रोटेक्टिव एब्जॉर्बेंट्स और सपोर्ट फॉर द डिसीज़ फॉर इंजर्ड टिश्यू। मतलब कि जो हम मटेरियल यूज़ करेंगे वो कैसे होने चाहिए, वो तो एक या तो वो प्रोटेक्टिव्स होने चाहिए या वो एब्जॉर्बेंट्स होने चाहिए, या फिर उनकी जो प्रॉपर्टी है वो कैसे होनी चाहिए कि वो किसी चीज़, कोई लिक्विड को एब्जॉर्ब कर सके, या वो हमको एक तरह से डिसीज़ में उस पर्टिकुलर इंजर्ड टिश्यू में हमको सपोर्ट प्रोवाइड करें वहाँ पर। तो वो जो मटेरियल हम यूज़ करेंगे सर्जरी के लिए वो इस तरह से होने चाहिए। सो नेक्स्ट वी विल सी द प्रॉपर्टीज़ ऑफ सर्जिकल ड्रेसिंग। सो इट मस्ट बी पोरियस और पोरस टू वाटर वेपर्स। मतलब कि वो ऐसे होने चाहिए कि जो वाटर्स के जो वेपर्स है तो उसके लिए उसमें पोर्स होने चाहिए ताकि वाटर वेपर्स वहाँ पर जा सके आसानी से। एंड इट मस्ट बी कैपेबल ऑफ एब्जॉर्बिंग एक्सेस सिक्रेशन। मतलब जो सिक्रीट होता है ब्लड या फिर जो बॉडी के जो फ्लूइड्स है वहाँ से जो पस एक्सेट्रा है, तो वो जितने भी वहाँ से सिक्रीट होते हैं तो उसकी एब्जॉर्बिंग करने की कैपेसिटी होनी चाहिए। एंड इट शुड नॉट अधेयर टू द वूंड सरफेस। और उसकी प्रॉपर्टी कैसी होनी चाहिए कि वो जे सरफेस आहे, जे टिश्यूचे सरफेस आहे ज्याच्यावरती इंजुरी आहे तर त्याला तो अधेअर स्टिक व्हायला नको, तर त्याची प्रॉपर्टी अशी पाहिजे आपल्याला। आणि इट शुड नॉट अधेअर टू द वूंड सरफेस एंड डू नॉट इंटरफेयर विद वूंड हीलिंग। मतलब कि जो वूंड की जो इंजरी की जो हीलिंग है, जो हील होने वाला है, तो उसमें वो इंटरफेयर नहीं करना चाहिए उसमें। जैसे कि अगर फॉर एग्जांपल अगर वो वहाँ पर स्टिक होता है और वुंड हील हुआ, लेकिन हम अगर उस स्टिक होने की वजह से जब वो निकालेंगे हम उसको, तो फिर वापस से वो जो ज़ख़म है हमारा या फिर जो इंजरी है वो फिर से हमको हो सकती है, या फिर से उसको मतलब वो उसमें इंटरफेयर कर सकता है उसकी हीलिंग के अंदर। तो उस तरह का मटेरियल वो हम यूज़ करने से उसको अवॉइड करेंगे। सो नेक्स्ट इज़ डू नॉट प्रोड्यूस टिश्यू रिएक्शन। मतलब कि जो मटेरियल हम यूज़ करेंगे उस मटेरियल ने जो हमारा ओपन लेयर है स्किन का या फिर जो ओपन टिश्यू है उसके साथ में किसी तरह की कोई रिएक्शन नहीं करनी चाहिए। जैसे कि मतलब फॉर एग्जांपल कोई हमने एक वुंड के लिए ड्रेसिंग का कुछ मटेरियल यूज़ किया, लेकिन वो मटेरियल कंटेमिनेट होने की वजह से या फिर जो हमने मटेरियल यूज़ किया उससे उस पर्टिकुलर पर्सन को एलर्जी है या कुछ ऐसा है, तो जिसकी वजह से वहाँ पर इन्फ्लामेशन ज़्यादा हो गया, या फिर जो हमने मटेरियल यूज़ किया वो बैक्टीरियल कंटामिनेशन होने की वजह से हमने वो यूज़ किया, तो जिसकी वजह से वहाँ पर बैक्टीरियल कंटामिनेशन होने की वजह से वो जो जगह है वहाँ पर और ज़्यादा उसका इन्फेक्शन बढ़ गया। तो इस तरह की मटेरियल हमको वहाँ पर अवॉइड करना है। एंड इट मस्ट बी इम्परवियस टू माइक्रो ऑर्गेनिज़म। मतलब कि जो माइक्रो ऑर्गेनिज़म है उससे वो अनेबल टू अफेक्ट हो। मतलब कि वहाँ वो ऐसा मटेरियल हो कि माइक्रो ऑर्गेनिज़म हमारे वुंड को अफेक्ट ना करे। तो उसकी जो मटेरियल दैट वी शुड यूज़ इज इट शुड हैव अ स्टेराइल कंडीशन। सो इट मस्ट बी इम्प्यूरस टू माइक्रो ऑर्गेनिज़म एंड इट मस्ट हैव स्मूथ सरफेस, गुड टेंसाइल स्ट्रेंथ। मतलब कि उसका जो सरफेस है वो कैसा होना चाहिए, वो स्मूथ होना चाहिए और उसका एक गुड टेंसाइल स्ट्रेंथ होना चाहिए। तो टेंसाइल स्ट्रेंथ क्या है कि इट इज़ अ मैक्सिमम स्ट्रेस दैट अ मटेरियल कैन विथस्टैंड व्हाइल बीइंग स्ट्रेच और पुल्ड बिफोर ब्रेकिंग। मतलब कि टेंसाइल स्ट्रेंथ मतलब कि जैसे हम उसको अगर
उसको जैसे कि फॉर एग्जांपल सिंपल लैंग्वेज में कि अगर हम जैसे वुंड है कहीं पर हमको और हम किसी ड्रेसिंग के लिए कुछ यूज़ कर रहे हैं, जो हम पट्टी वगैरह यूज़ करने वाले हैं, तो उसकी टेंसाइल स्ट्रेंथ इतनी होनी चाहिए कि जब हम उसको खींच कर बांधे तो वो ब्रेक नहीं होना चाहिए। उसमें गुड टेंसाइल स्ट्रेंथ होनी चाहिए ताकि वो अच्छी तरीके से उसको होल्ड कर करके रख सके। और इट मस्ट बी कैपेबल ऑफ प्रिवेंटिंग एक्सेसिव मूवमेंट ऑफ वुंड, और वो ऐसा होना चाहिए कि जो वुंड की जो मूवमेंट है उसको वो प्रिवेंट करे, ताकि अगर वुंड की अगर मूवमेंट हुई तो जाहिर सी बात है कि वो जल्दी क्योर नहीं होगा उसकी वजह से। तो मटेरियल शुड कैपेबल ऑफ प्रिवेंटिंग एक्सेसिव मूवमेंट ऑफ वुंड्स। एंड नेक्स्ट, द सर्जिकल ड्रेसिंग्स इंक्लूड प्राइमरी वुंड ड्रेसिंग्स, एब्जॉर्बर्स, बैंडेजेस, adhesive tapes and protective. So these are the things which we will use in the surgery, or it have a proper purpose while we are performing a surgery or surgical dressing. So in that first is primary wound healing. So these dressings are placed in contact with the wound surface and are usually reinforced by the suitable material. The purpose is to absorb the wound secretion and minimize maceration. एग्जाम्पल है एब्जॉर्बेंट गॉज और सर्जिकल गॉज और प्लेन गॉज। सो ये एक ऐसी सर्जरी है जो कि जो सरफेस के ऊपर, बॉडी की सरफेस के ऊपर जो भी हमको इंजरी होती है या जो भी हमको ज़ख्म लगता है तो उसको क्योर करने के लिए, उसकी ड्रेसिंग करने के लिए जो हम कहेंगे मटेरियल यूज़ करेंगे, प्रॉपर मटेरियल यूज़ करके जो हम सर्जरी करेंगे अपर लेयर की, तो उस अपर लेयर हमारी बॉडी की अपर लेयर सर्जरी को करेंगे तो उसको हम बोलते हैं प्राइमरी वुंड ड्रेसिंग। तो उसका पर्पस क्या है सबसे मेन, कि वो जो वुंड सिक्रेशन है, जो भी वहाँ से पस वगैरह या फिर ब्लड वगैरह निकलेगा उसको एब्जॉर्व करना और मिनिमाइज मैसरेशन। मैसरेशन मतलब कि जो वहाँ से जो एक्सक्रीशन निकल कर जो भी वेस्ट वहाँ से निकलता है तो वहाँ पर वो जमना नहीं चाहिए, तो उसको रोकना है जमने से, और जो वहाँ से निकलेगा पस वगैरह इसको सोक करना है या फिर उसको एब्जॉर्ब करना है। तो इस तरह का वो मटेरियल होना चाहिए। तो उसकी एग्जांपल कौन कौन सी है? एब्जॉर्बेंट गॉस, सर्जिकल गॉस और प्लेन गॉस। सो सर्जिकल गॉस इज ऑल्सो कॉल्ड एज एब्जॉर्बेंट गॉस। इट इज़ एन एब्जॉर्बेंट मटेरियल हैविंग सफिशिएंट टेंसाइल स्ट्रेंथ फॉर सर्जिकल ड्रेसिंग। मतलब सर्जिकल गॉस ये एक ऐसा एब्जॉर्बेंट गॉस है जिसकी एब्जॉर्बेंट मटेरियल वो एक एब्जॉर्बेंट मटेरियल है जो कि पस वगैरह को ऑब्जॉर्व कर सकता है और उसकी एक सफिशिएंट टेंसाइल स्ट्रेंथ है, मतलब उसको हम अच्छी तरीके से पुल करके मटेरियल को बांध सकते हैं। सो इट इज़ प्रिपेयर्ड फ्रॉम रॉ कॉटन। आफ्टर क्लीनिंग इट इज़ स्पन इनटू अ थ्रेड। द थ्रेड इज़ वोवन इनटू एन ओपन मेश क्लॉथ। द क्लॉथ इज़ ब्लीच एंड मेड अब्जॉर्बेंट। द मेश साइज ऑफ गॉज डिफर्स अकॉर्डिंग टू द गॉज। The absorbance gauze have a lower mesh size. Some dressing needs a close mesh size for greater strength and protection. मतलब कि जो सर्जिकल जो गॉज है जो हम बनाने वाले हैं सर्जिकल गॉज, तो वो किस चीज़ से बनता है? सबसे पहले तो उसका वो कॉटन से बनता है, रॉ कॉटन से। एंड आफ्टर क्लीनिंग इट इनटू स्पन इनटू अ थ्रेड, मतलब कि सबसे पहले तो कॉटन हमको लेना है, फिर उसको अगर हमको सर्जिकल गॉज बनाना है तो वो किस चीज़ से बनता है? कॉटन से। कॉटन को हमको क्लीन करके उसको स्पन करना है, मतलब हमको उसको एक थ्रेड में कन्वर्ट करना है कॉटन को। फिर उसके बाद में द थ्रेड इज़ वोवन इनटू एन ओपन मेस्ड क्लॉथ। फिर जो थ्रेड है उसकी मदद से बाय यूजिंग विद द हेल्प ऑफ थ्रेड वी मेक अ क्लॉथ, अ मेस्ड और एन ओपन मेस्ड क्लॉथ, विच मीन्स फर्स्ट वी हैव टू टेक अ कॉटन, देन वी हैव टू मेड अ थ्रेड with the help of cotton, and then we have to make the open meshed cloth with the help of thread. So the cloth, when after we form the cloth is bleached and made absorbent. The mesh size of the gauze differs according to the gauze. मतलब जे क्लोथ आपण बनवलेला आहे त्याला आपण ब्लीच करतो. ब्लीच कशासाठी करतो? की जे त्याची ॲब्झॉर्ब करण्याची जी क्षमता आहे ते त्याच्याने वाढून जाते, तर मग याच्यासाठी आपण त्याला ब्लीच करतो. अँड देन द मेश साइज ऑफ द गॉज डिफर्स अकॉर्डिंग टू द गॉज. मतलब कि जो मेश साइज़ होती है, जो पोर्स की ऐसे जो साइज़ होती है मेश की,
तो वो डिफर्स होती है कि हमको किस तरह का सर्जिकल गॉज बनाना है. सम ड्रेसिंग नीड्स अ क्लोज मेश्ड गॉज फॉर ग्रेटर स्ट्रेंथ एंड प्रोटेक्शन. मतलब कि कुछ सर्जरी ऐसी होती है कि वो कम जो उसकी मेश है, जो मतलब ऐसे जो मेश होती है वो उसकी साइज़ कम चाहिए होती है ताकि ग्रेटर स्ट्रेंथ हमको मिल सके. इसलिए इसकी यूजेस क्या क्या है. इट इज़ यूज्ड आफ्टर सर्जरी टू ड्रेन एक्जिक्यूट फ्रॉम मेजर वुंड. मतलब इसको हम सर्जरी के बाद यूज़ करते हैं ताकि जो सर्जरी के बाद जो वुंड है उससे हमको जो मटेरियल जो भी निकलता है वहाँ से ड्रेन दैट इज़ लिक्विड प्रोड्यूस फ्रॉम द बॉडी, तो उसको वो एब्जॉर्ब कर सके. एंड इट इज़ यूज टू पैक डेंटल सॉकेट्स, साइनसेस एक्सेट्रा. तो मतलब कि ये एक ऐसा क्लॉथ होता है जो कि डेंटल सॉकेट्स को पैक करने के लिए, या फिर साइनस मतलब कैविटीज़ ऑफ नेसल पैसेज बिकम इन्फ्लेम्स. मतलब एक ऐसी कंडीशन होती है जिसमें जो नेसल पैकेज की जो कैविटीज़ होती है वो इन्फ्लेम यानी कि इन्फ्लेम हो जाती है या फिर सूज जाती है. तो वहाँ पर हमको इस तरह के हम यहाँ पर हम उसको यूज़ करते हैं. फिर टू रिमूव डेब्रिस पस विदाउट डैमेजिंग टिश्यू. मतलब जो हमारा टिश्यू है वहाँ से जो भी वहाँ पर पस वगैरह जमा है या फिर जो भी वहाँ पर गंदगी है या फिर जो भी कंटेमिनेटेड चीज़ें हैं उसको रिमूव करने के लिए हम इसका यूज़ करते हैं. नेक्स्ट, एब्जॉर्बेंट आर मेनली एम्प्लॉयड फॉर एब्जॉर्बिंग ब्लड एंड फ्लूइड्स ऑफ इंजर्ड टिश्यू एंड अदर्स डिस्चार्जेस. मतलब कि एब्जॉर्बेंस ये एक ऐसे होते हैं कि जो ब्लड्स है, जो फ्लूइड्स है, जो कि वहाँ से सिक्रीट हो रहा है इंजर्ड जगह से, तो वहाँ से उसको एब्जॉर्ब करने के लिए हम कॉटन का यूज़ कर सकते हैं. सो एग्जाम्पल, सर्जिकल कॉटन, आई पैड्स, सैनिटरी नैपकिन. So iPads are designed in a manner to comfortably cover the eye. मतलब कि iPads एक ऐसी चीज़ है जो डिज़ाइन किया गया है कि वो आई को कंफर्टेबली कवर कर सके. एंड द पैड्स आर मेड अप ऑफ नॉन वोवन फैब्रिक मटेरियल. दे आर प्रोवाइडेड इज़ अ स्टराइल पैक. मतलब जो पैड है आई पैड वो कैसा होना चाहिए कि वो नॉन वोवन फैब्रिक मटेरियल, ऐसा मटेरियल जो कि फैब्रिक तो नहीं है लेकिन फैब्रिक के जैसा है. तो ऐसा मटेरियल हमको यूज़ करना है. उसके लिए दे आर प्रोवाइडेड इन अ स्टराइल पैक. मतलब कि जो आई पैड है वो एक स्टराइल कंडीशन उसकी होनी चाहिए. और सैनिटरी पैड्स क्या है कि इट इज़ ऑल्सो कॉल्ड एज वी पैड, मैटरनिटी पैड्स एंड ऑब्स्टेट्रिकल पैड्स. दीज पैड्स हैव द एबिलिटी टू होल्ड हाई फ्लूइड. मतलब कि ये जो पैड होते हैं सैनिटरी पैड्स, उनकी कैपेसिटी ऐसी होती है कि वो हाई क्वांटिटी में फ्लूइड को होल्ड करके रख सकते हैं. सो द नैपकिन इज़ मेड ऑफ नॉन वोवन फैब्रिक यूजुअली कवर्ड बाय एन ओपन मेस्ड स्क्रीम. मतलब जो फैब्रिक होता है वो नॉन वोवन फैब्रिक होता है और उसका जो मेश जो उसका अपर साइड होता है वो ओपन होता है ताकि वो जो फ्लूइड है उसको एब्जॉर्ब कर सके. द साइज एंड द आउटर सरफेस ऑफ द नैपकिन कंसिस्ट ऑफ वाटर रिपेलेंट मटेरियल. मतलब कि वाटर रिपेलेंट मटेरियल हम उस जो सरफेस होता है वो हम वहाँ पर यूज़ करते हैं. नेक्स्ट, bandages are used to hold dressing in place and to provide support और pressure. मतलब बैंडेजेस क्या करते हैं कि वो ड्रेसिंग को होल्ड करके रखते हैं या फिर वो हमको सपोर्ट प्रोवाइड करते हैं या फिर प्रेशर प्रोवाइड करते हैं. सो फॉर एग्जांपल, कॉमन गॉज रोलर बैंडेजेस, मसलिन बैंडेजेस, इलास्टिक बैंडेजेस. सो दीज आर द टाइप्स ऑफ बैंडेजेस. So the common gauze bandages are made up of surgical absorbent gauze type and available in the various sizes. They are reasonably free from loose thread. जो कॉमन गॉज बँडेजेस होते हैं ते कसे असतात की ते अब्झॉर्बंट टाईपचे असतात आणि वेरियस साईजमध्ये अवेलेबल असतात आणि हे असे प्रकारचे बँडेजेस असतात याच्यामध्ये थ्रेड यूज केला जात नाही. लूज थ्रेड जे आहे ते यूज केलं जात नाही. आणि मुस्लिम बँडेजेस असे बँडेजेस असतात, दीज आर रिजनेबली स्ट्रॉंग अँड यूज व्हेअर द कॉमन गॉज बँडेजेस डन अँड नॉट प्रोवाइड ॲडिक्वेट स्ट्रेंथ ऑर सपोर्ट. तर मग मुस्लिम बँडेजेस कधी यूज करता आपण, जेव्हा आपल्याला
अशी कंडिशन असते ज्याच्यामध्ये आपण कॉमन गॉज बँडेजेस यूज करू शकत नाही, तर मग अशी ठिकाणी आपण मुस्लिम बँडेजेस यूज करतात. आणि मग नंतर आपण बघणार इलास्टिक बँडेजेस. इलास्टिक बँडेजेस आर डिफरंट टाईप्स अँड आर एम्प्लॉईड फॉर अ स्पेसिफिक यूज. म्हणजे जे इलास्टिक बँडेजेस आहेत ते त्यांची डिफरंट प्रकार असतात त्यांचे, आणि आपण त्याला डिफरंट कंडिशनमध्ये त्याला आपण यूज करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल त्याच्यामध्ये काय आहे, woven elastic bandages. So these are the bandages of webbing and containing rubber threads. They provide support or strength. So webbing म्हणजे काय की webbing म्हणजे स्ट्रॉंग फॅब्रिक स्ट्रिप. मतलब हे जे वोवन इलास्टिक बँडेजेस असतात ते रबरशी बनतात. ते रबर थ्रेड यूज केलं जातो त्याच्यामध्ये, आणि ते एक वेबिंग म्हणजे स्ट्रॉंग फॅब्रिक असतो, स्ट्रिप असते त्याची, ज्याच्यामध्ये इलास्टिसिटी असते. दे प्रोव्हाइड सपोर्ट और स्ट्रेंथ. हे असे बँडेजेस असतात जे सपोर्ट प्रोव्हाइड करतात किंवा इलास्टिसिटी असल्यामध्ये ते आपल्याला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. आणि नेक्स्ट इज क्रॅप बँडेजेस. क्रॅप बँडेजेस इट डज नॉट कंटेन रबर अँड इलास्टिक बट कॅन एक्सटेंड टू रफली ट्विस्ट इट्स लेंथ. म्हणजे हे असे प्रकारचे क्रॅप बँडेजेस असतात की ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा यूज केला जात नाही, पण त्यांची जे त्यांची इलास्टिसिटी आहे त्याच्यामध्ये असते. तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला जेव्हा हातपाय दुखतो किंवा फ्रॅक्चर वगैरे झालेलं असतं किंवा आपण पडून गेलेले असतात, तर मग हातावर आपण ते ऑरेंज कलरचं ते पट्टा बांधतो, त्याला आपण म्हणतात क्रॅप बँडेजेस. Next, the elasticity is due to the special weaving. It is used for bandaging varicose vein. मतलब कि इलास्टिसिटी किस वजह से आती है, वहाँ पे एक वीविंग स्पेशल वीविंग होती है वहाँ पर, उसकी वजह से हमको इलास्टिसिटी देखने को मिलती है. और उसको यूजुअली हम वेरिकोस वेन में यूज़ करते हैं. वेरिकोस वेन मतलब इनलार्ज वेन, मोस्ट कॉमनली इन लेग्स. मतलब कि लेग्स वगैरह में जैसे हम लोग अगर कोई पेन है तो वहाँ पर हम उसको उस बैंडेज को यूज़ करते हैं. सो नेक्स्ट वन इज़ adhesive tapes. So adhesive tapes are made of different types varying in both in type and formulation of the adhesive mass depending upon the use and requirement. मतलब जी adhesive टेप असतात त्यांची डिफरंट प्रकारची टाईप असते, आणि ते बोथ फॉर्म्युलेशन आणि ते डिपेंड असतं की त्याच्यामध्ये तुम्ही कसली टाईप यूज करता आहे, कसलं फॉर्म्युलेशन यूज करता आहे. तर मग ते कशावर डिपेंड असतो की आपली रिक्वायरमेंट काय आहे, आपण त्याला कशासाठी यूज करणार आहे. तर मग याच्यावरती आपण ठरवतो की आपल्याला कोणत्या प्रकारच्या टेप किंवा कोणत्या प्रकारची फॉर्म्युलेशन यूज करायची आहे. तर मग adhesive टेप्स आर टू टाईप्स नेमली रबर बेस्ड adhesive टेप्स अँड ॲक्रिलेट adhesive टेस्ट. तो रबर बेस्ड adhesive टेस्ट जे असतात त्याच्यामध्ये रबरचा वापर केलेला जातो, आणि जे ॲक्रिलेटेड adhesive टेप असतात, तर मग ॲक्रिलेटेड काय असतो की ॲक्रिलेटेड इज फर्स्ट ऑफ ऑल ॲक्रिलेटेड इज अ पॉलिमर विच इज प्रिपेअर्ड फ्रॉम द मोनोमर ऑफ ॲक्रिलेट. अँड आपण ह्याला कशासाठी यूज करतो की त्याची इलास्टिसिटी चांगली असते, याच्यासाठी आपण ॲक्रिलेट यूज करतो. सो दीज टू टाईप्स आर एम्प्लॉयड इन डिफरंट कंडिशन्स. रबर बेस्ड adhesive टेप्स आर चीपर अँड यूज्ड व्हेन मॅक्झिमम adhesives अँड पॅकिंग स्ट्रेंथ इज रिक्वायर्ड. मतलब म्हणजे जे रबर बेस्ड adhesive टेप्स असतात ते आपण कधी यूज करता की हे जे टेप असतात पहिले हे जे टेप असतात हे चीप म्हणजे जे जास्त महाग नसतात ते चीप असतात ते किंवा स्वस्त असतात ते असं आपण म्हणू शकतो. आणि याला आपण कधी यूज करतो की जेव्हा आपल्याला मॅक्झिमम अधेसिव्हनेस हवी असते, तर मग अशी कंडिशनमध्ये आपण त्याला यूज करतो. आणि जे ॲक्रिलेटेड adhesive टेप्स असतात आपण त्याला कधी यूज करता इट इज यूज्ड इन ऑपरेटिव्ह अँड पोस्ट ऑपरेटिव्ह सर्जिकल ड्रेसिंग्स. म्हणजे आपण जे सर्जरी केलेली आहे याच्यानंतर आपण त्याला यूज करता जिथे जे स्किन जे आहे आपली, तर मग ते स्किनमध्ये जास्त आपल्याला म्हणजे त्याला त्रास द्यायची नाही आहे किंवा इलास्टिसिटी आपल्याला कम पाहिजे किंवा आपण जास्त इलास्टिक म्हणजे अशा मटेरियल आपण यूज केला जो लवकर अधेअर होतो, तर मग त्याला काढायला आपल्याला प्रॉब्लेम येईल आणि तो स्किन हार्म होऊ शकते. तर मग याच्या ठिकाणी आपण अशी कंडिशनमध्ये आपण ॲक्रिलेटेड adhesive टेप्स यूज करता. मग त्याची एक्झाम्पल काय काय आहे
झिंक ऑक्साइड अधेसिव्ह प्लास्टर, कॅप्सिकम प्लास्टर, बेलाडोना प्लास्टर, बेलाडोना अँड कॅप्सिकम प्लास्टर. सो दीज आर द प्लास्टर विच इज यूज इन द सिच्युएशन विथ कंडिशन ऑफ पेन. म्हणजे आपल्याला जर पेन होत असेल तर मग आपण कॅप्सिकम प्लास्टर आणि बेलाडोना प्लास्टर यूज करून तो पेनला आपण कम करू शकतो. युजली हे जे प्लास्टर आहे कॅप्सिकम प्लास्टर आणि बेलाडोना प्लास्टर, हे प्लास्टर आपण मसल पेनसाठी यूज करतो. आणि नेक्स्ट इज प्रोटेक्टिव्स. सो प्रोटेक्टिव्स आर एम्प्लॉयड विथ डिफरंट पर्पज लाईक टू कवर वेट ड्रेसिंग्स अँड पॉलिटिक्स. सो धीज आर द प्रोटेक्टिव्स आपण कशासाठी वापरतो की जे वेट ड्रेसिंग आहे ज्याच्यामध्ये फ्लूइड वगैरे निघण्याचे चान्सेस जास्त आहे किंवा तिकडे मास वगैरे आहे, तर मग अशी ठिकाणी आपण प्रोटेक्टिव्ह यूज करतात त्याला कवर करण्यासाठी. तर मग अशी वस्तूला आपण म्हणतो प्रोटेक्टिव्स. सो इट इज ऑल्सो यूज टू डिटेन हीट अँड हॉट कोल्ड कंप्रेस. म्हणजे जे असे बेल्ट असतात ज्याच्यामध्ये आपल्याला हीट किंवा कोल्ड मेंटेन करायलासाठी बॉडीच्या, तिथे पण आपण प्रोटेक्टिव्ह यूज करू शकतात. दे ऑल्सो प्रिव्हेंट स्केप ऑफ मॉइस्चर फ्रॉम द वेट ड्रेसिंग एंड कंप्रेस. मतलब कि जो वेट ड्रेसिंग्स होती है तो उसको स्केप करने के लिए भी हम प्रोटेक्टिव्स का यूज़ कर सकते हैं. सो प्रोटेक्टिव्स आर कॉमनली ऑफ प्लास्टिक्स शीटिंग, रबर शीटिंग एंड कोटेड पेपर्स विद वैक्स और प्लास्टिक्स. मतलब कि वो किस किस चीज़ के से बने होते हैं, प्लास्टिक की शीटिंग, रबर शीटिंग और कोटेड पेपर्स. सो एब्जॉर्बेंट कॉटन्स. Next is absorbent cotton. So absorbent cotton consists of the epidermal trichomes of the seeds of the cultivated species of Gossypium, Herbaceum, Gossypium, Barbidans and other species. मतलब कॉटन क्या होता है कि कॉटन ये एक ऐसी चीज़ होती है कि जो इपिडर्मल ट्राइकोम्स होता है सीड्स का. आपने यूजुअली कॉटन्स के सीड्स देखे होंगे तो उसमें जो इंटरनल जो ट्राइकोम्स होता है, जो जिसके ऐसे शेप्स होते हैं, उसको हम कहेंगे कि कॉटन से. और उसकी जो प्लांट्स हैं हमको वो मिलते हैं, उसकी स्पेसीज कौन कौन सी है, गॉसिपियम, हर्बेकियम एंड गॉसिपियम बार्बाडेंसी. सो these are the plants of cotton from which we collect the cottons. And next we will see that is preparation of cotton. So how we will prepare the cotton? Here we see. So raw cotton is obtained by collection from 3 to 5 sealed capsules, that is also called as balls, containing numerous seeds. Is subject to the process of combing, where short fibers are separated and used to preparation of absorbent cotton. This process is called as ginning. जैसे की अभी जे लोक शेती करतात कॉटनची, याला ते प्रोसेस चांगली माहीत असेल की आपण याच्यामध्ये काय करतो की जे रॉ कॉटन आहे तर याला आपण कसं बनवतो की जे सीड्स आपण आहे कॉटनचे त्याला घेऊन आपण काय करतो की जे बॉल्स आहे त्याला आपण सीड्स रिमूव्ह करतात त्याचे आणि आपण त्याला काय करतो मग की जे फायबर्स आहे कॉटन्सचे त्याला आपण सेपरेट करतो आणि मग त्याला आपण फर्दर कॅरी आउट करतो टू प्रिपरेशन ऑफ ॲब्झॉर्बंट कॉटन. धिस प्रोसेस इज कॉल्ड जिनिंग. द शॉर्ट फायबर्स ऑल्सो नोन एज कॉम्बर waste are boiled for 10 to 15 hours with diluted caustic soda solution under 1 to 3 atmospheric pressure to remove the natural wax and coloring materials. This is also called as saponification. मतलब की ह्या प्रोसेसमध्ये आपण काय करतो की जे ॲटमॉस्फिअर जे आपण त्याला हीट करतो सोल्युशनमध्ये कॉस्टिक सोडा टाकून, याच्यामुळे काय असतो की त्याच्यामध्ये जे काही कलरिंग मॅटर्स असतात किंवा जे काही वॅक्स नॅचरल वॅक्स असतात त्याला तो त्याच्याने रिमूव्ह होतो. नेक्स्ट आपण त्याला काय करतो, त्याला आपण ब्लिचिंग करतो. ब्लिचिंग इज डन विथ क्लोरिनेटेड सोडा अँड देन ट्रीटेड विथ डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. फायनली इट इज वॉश्ड विथ द वॉटर टू रिमूव्ह एक्सेस ऑफ अल्कली. फायनली ड्राइंग इज डन टू रिकार्ड इन टू फ्लॅट शीट्स अँड दिस पॅक इन टू द पॅकेज युजली स्टरलाइज विथ इटो. म्हणजे जे आपण कॉटन बनवलेलं आहे त्याला आपण काय करतो मग ब्लीच करतो आपण त्याला विथ क्लोरिनेटेड सोडा, देन ट्रीटेड विथ डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड. मग त्याला आपण काय करतो ट्रीट करतो डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडने. याच्यामध्ये काय असतो की याच्यामुळे काय असतो की ब्लिचिंग केल्यामुळे त्याची जे ॲब्झॉर्बन्स करण्याची जी क्षमता आहे ते वाढून जाते. तर मग फायनल आणि जे काही कलर त्याच्यामध्ये पिगमेंट असेल तर मग तो रिमूव्ह होऊन जातो. अँड फायनली
त्याला मग आपण कॉटनला ड्राय करतो. ड्राय केल्यानंतर आपण त्याला फ्लॅट शीट्समध्ये रिकार्ड करतो. मग इट इज पॅक्ड इन टू द पॅकेज, युजली स्टरलाइज. आणि जे पॅकेज आपण पॅक करतो त्याला आपण पहिले स्टरलाइज करतो. स्टरलाइज केल्यानंतर त्याला कशाने करतो आपण? त्याला इटोने. इटो म्हणजे काय असतो की तो एक इथिलीन ऑक्साईड, हे एक स्टरलायझेशनची प्रोसेस आहे. त्याच्याने आपण त्याला स्टरिलाइज करतो. देन we will do packing. So packing is done by rolling the packages of not more than 0.5 kg of a continuous lap with thin paper containing running with the entire lap and sealed in well closed container. म्हणजे जे कॉटन आहे त्याला आपण काय करतो मग 0.5 kgचे कंटेनरमध्ये किंवा 0.5 kgचे रोलरमध्ये आपण त्याला पॅक करतो. एक त्याची थिन पेपर लावून त्याला, आणि त्याला आपण एक वेल्ड सील्ड कंटेनरमध्ये क्लोज करतो. देन डिस्क्रिप्शन: absorbent cotton occur with a white soft fine filament like hairs. The hairs are unicellular, 2.5 to 4.5 cm in the length and 40 micromuv wide. This is colorless and odorless. It offers appreciable rises when pulled and does not shed a significant quantity of dust. It is used for surgical dressing purpose, hence should qualify the standard of evaluation as per Indian Pharmacopoeia. म्हणजे हे जे कॉटन आहे ते आपण यूज करतो सर्जिकल प्रोसेससाठी. तर मग याच्यासाठी आपण याची मग एक स्टँडर्ड त्याची क्वालिटी, आणि त्याला पहिले जे आपण कॉटन यूज करणार आहे सर्जिकलसाठी, तर मग त्याला आपल्याला पहिले क्वालिफाय करायला लागेल की तो आपण सर्जरीमध्ये यूज करू शकतो. तर मग इंडियन फार्माकोपियाने त्याची टेस्ट दिलेली आहे, आयडेंटिफिकेशन टेस्ट आणि क्वालिटी टेस्ट, किंवा आपण त्याला म्हणू शकतो की ते स्टँडर्ड चेक करण्यासाठी टेस्ट आहे, ज्याला आपण चेक करून हे ठरवू शकतो की आपण त्याला यूज करू शकतो की नाही करू शकतो. तर मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आयडेंटिफिकेशन टेस्ट. तर मग सिंगल फायबर ऑफ absorbent cotton is examined under the linear microscope to measure the length and the diameter along with the shape. म्हणजे आपण आयडेंटिफिकेशन टेस्ट कशाने करतो की आपण त्याला ॲब्झॉर्बंट कॉटन जे आहे आपल्याला त्या आपण लायनियर मायक्रोस्कोपमध्ये बघतो, त्याची लेंथ, त्याच्या डायमीटर अलॉंग विथ त्याची शेप कशी आहे त्याच्यावरती, आणि मग आपण कळवतो की तोच कॉटन आहे का नाही, म्हणजे तो ॲब्झॉर्बंट कॉटन आहे की नाही. मग नंतर आपण केमिकल टेस्ट कोणती करतो. ट्रीटमेंट विथ आयोडिनेटेड झिंक क्लोराईड सोल्युशन, फायबर बिकम्स व्हायलेट अँड इट इज ऑब्झर्व्ड अंडर मायक्रोस्कोप. सो जे कॉटन आहे आपल्याला त्याला आपण झिंक क्लोराईडने ट्रीटमेंट करतो. मग ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचं जे कलर आहे ते व्हायलेट फॉर्म होतो, आणि मग त्याला आपण मायक्रोस्कोपमध्ये बघता. नंतर ट्रीटमेंट विथ झिंक क्लोराईड सोल्युशन. सो फायबर्स आर बॉइल्ड विथ सोल्युशन ॲट 40 डिग्री सेल्सिअस फॉर 2 to half hours अँड दे डू नॉट डिझॉल्व. म्हणजे आपण काय करतो की जे कॉटन आहे त्याला आपण झिंक क्लोराईडने आपण बॉईल करतो 40 डिग्री सेल्सिअसला. किती तास? 2.5 तास, म्हणजे 2.5 hours. सो याच्यामध्ये आपण काय बघतो की तो डिझॉल्व व्हायला नको. जर तो डिझॉल्व झाला तर मग तो आपण यूज नाही करणार, आणि तो डिझॉल्व नाही झाला तर मग आपण त्याला यूज करू शकतो. आणि मग नेक्स्ट टेस्ट आहे ॲसिडिटी अँड अल्कलिनिटीसाठी. तर मग याच्यामध्ये आपण काय करतो, मॅसिरेट इज यूज टू चेक द pH बाय युझिंग मिथिल रेड इंडिकेटर अँड ऑर फिनॉल्फथेलिन सोल्युशन ॲज अन इंडिकेटर. नायदर सोल्युशन शोज अ पिंक कलर. म्हणजे जे आपल्याला कॉटन आहे त्याच्यामध्ये आपण इंडिकेटर यूज करतो, टायट्रेट करतो, आणि जर त्याचा कलर पिंक आला फिनॉल्फथेलिन किंवा मिथिल रेड इंडिकेटर टाकून, तर मग आपण त्याला म्हणू शकतो की तो ॲसिडिटी किंवा त्याच्यामध्ये ॲसिड आहे, किंवा ते त्याचे pH बेसिक आहे की ॲसिड आहे. तर मग नेक्स्ट इज ॲब्झॉर्बन्सी टेस्ट. सो याच्यामध्ये आपण हे बघणार की तो किती प्रमाणे सोप किंवा ॲब्झॉर्ब करू शकतो. तर याच्यामध्ये धिस टेस्ट इज इव्हॅल्युएट बाय परफॉर्मिंग सिंकिंग टाईम टेस्ट अँड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. द IP लिमिट्स फॉर द सिंकिंग टाईम नॉट मोर दॅन 10 सेकंड. मतलब 10 सेकंडमध्ये तो पूर्ण ॲब्झॉर्ब व्हायला पाहिजे. तो जे कॉटन आहे उसने वाटर को एब्जॉर्व करना चाहिए मिनिमम 10 सेकंड के अंदर. एंड फॉर वाटर होल्डिंग कैपेसिटी नॉट लेस देन 23 ग्राम ऑफ वाटर पर ग्राम ऑफ सॅम्पल. मतलब एक जे सॅम्पल आहे, जे 1 ग्रामचे जो सॅम्पल आहे त्यांनी ॲटलिस्ट 23 ग्राम ऑफ वॉटर
ॲब्झॉर्ब करायला पाहिजे. आणि फ्लोरोसन्स टेस्टमध्ये आपण बघतो त्याचं कलर आयडेंटिफिकेशन करतो इथे आपण. तर मग अ 5 mm थिकनेस लेअर इज absorbed under 365 nm UV lamp and it is show only a light brownish violet fluorescence and few yellow particles, not more than few fibers show an intense colors to blue fluorescence. And next one is NEPS test. So the NEPS test is a sample is separated on 450 square feet centimeter area glass plate and covered with another plate. The NEPS are observed by the naked eye and are marked with glass pencil. To limit is not more than 250 नेप्स. नेप्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जे काही फॉरेन पार्टिकल असेल किंवा जे काही कॉटन सोडून जे काही दुसरा पार्टिकल असेल त्याच्यामध्ये, तर मग आपण ते बघण्यासाठी हे टेस्ट करतो. याच्यामध्ये आपण तो कॉटनला 450 स्क्वेअर मीटर सेंटीमीटरच्या एरिया ग्लास प्लेटमध्ये ठेवतो आणि मग आपण मार्क करतो की कुठे फॉरेन मटेरियल आपल्याला दिसतो. तर मग तो फॉरेन मटेरियल आहे त्याची ते आणि तर मग आपण पेन्सिलने मार्क करतो. तर मग तो 250च्या वर जायला नको. नेक्स्ट